उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराकडून शिवसेनेच्या शहर प्रमुखावरती गोळीबार झालाय। शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती खरं तर काल गोळीबार करण्यात आलाय। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच हा राडा झालाय, तर जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। महेश गायकवाड यांच्यावरती सध्या ठाण्याच्या ज्युपिटर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं। वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात। त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे, परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्यात। त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं। वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये। कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे। कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत। डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे महेश गायकवाड शहर प्रमुख यांच्यावरती 6 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्याचं ते ऑपरेशन सुरू होतं। निश्चितपणे त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झालेले। एका लोकप्रतिनिधीने आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी स्वतःचा बचाव करताना दुसऱ्यांवर किती आरोप केले तरी ते खोटे आरोप कधी सिद्ध होऊ शकणार नाही। पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय? गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे, हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे। मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय। जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी, कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।